प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. गुड मॉर्निंग. आजचा शपथवार पवित्रपणे पाळण्यासाठी परमेश्वराने आपल्याला एकत्रित केलं. आज आपली आठवण केली, त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. कारण आपला परमेश्वर हा महान आहे आणि आपल्यावर कसा आईसारखं प्रेम करणारा आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, स्तुतीस पात्र भयास योग्य असलेला माझा जिवंत देवा, तुझ्या नावाला मान महिमा सन्मान गौरव आता निरंतर असो. देवा, प्रार्थना करते, विनंती करते, कारण की तू माझी प्रार्थना सदैव ऐकतोस. आणि प्रभू, जसं तुझं वचन सांगतं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आणि खरोखर देवा, ज्यावेळेस आम्ही पित्याच्या नावाने मागतो, तू आम्हाला देतोस, म्हणून तुला धन्यवाद करते. खरोखर देवा, तू महान आहेस. तू आमचा यारिवे परमेश्वर आहे. तू आमचा एबेनेझर आहे. तू आमचा एलिम आहेस. तू आमचा एल शदाय आहेस. पराक्रमी वीराप्रमाणे तू आमच्या पाठीशी आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद करते प्रभू. खरोखर देवा, आज जे कोरोनाचं पॅन्डेमिक चालू आहे, जी महामारी चालू आहे, त्या प्रत्येक महामारीतून तू आमचं संरक्षण केलं प्रभू. स्तोत्र संहिता 91 प्रमाणे तू म्हणतोस, तुझ्या आजूबाजूस लक्षवधी पडतील, तुझ्या डोळ्यांना त्या दिसतील, पण त्याचा तुला काय अपाय होणार नाही. आणि खरोखर माझ्या देवा, आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतली, आमच्यावर प्रेम केलंस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद करते पिता. खरोखर देवा, प्रार्थना करते आमच्या जीवन शांती चर्च विक्रोळी CNI या सर्व सभासदांसाठी आणि विशेष म्हणजे माझ्या वरिष्ठ सर्व आईवडिलांसाठी मी प्रार्थना करते देवा. प्रत्येकाला तू उत्तमातलं उत्तम आरोग्य देऊन सांभाळलेलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद करते प्रभू. माझ्या लहान थोरांची वाढ तू तुझ्या भयात आणि वचनात करत आहेस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद करते. खरोखर प्रभू परमेश्वरा, येशू दर्शन ही मालिका ही तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू तू सांगितलीस म्हणून चालू आहे. आणि देवा, मंदिरं बंद असताना, सर्व्हिस बंद असताना हे सुंदरसं ऑनलाईन माध्यम तू आम्हाला दिलं, त्याबद्दल मी तुला धन्यवाद करते. इथून पुढे जात असताना प्रभू, आम्ही जे आलेलो आहोत, जे येणार आहेत, जे येतील, त्या प्रत्येकाचे मार्ग तू येशूच्या नावात मोकळे कर. आणि तुझी स्तुती भक्ती करण्यासाठी प्रभू तू आमच्या सोबत राहा. आमच्या कंठाला ओठाला स्पर्श कर देवा. तुझी स्तुती आराधना करत असताना तू आमच्या बरोबर राहा. आणि विशेष प्रार्थना करते प्रभू, सर्व जगातल्या लोकांचा प्रभू तू ताबा घे विशेष करून. आणि देवा, खरोखर आज ज्या वचनाची गरज आहे, त्या वचनातून तू आमच्याशी बोलणार आहेस हा विश्वास करते. येणारा प्रत्येक वेळ तुझ्या आधीन तुझ्या स्वाधीन करते. पाळक साहेबांना देखील तुझ्या हातात देते. त्यांच्याद्वारे तू बोलत असशील त्यावेळेस प्रभू परमेश्वरा, आमच्या बुद्धीचा, आमच्या मनाचा, आमच्या शरीराचा ताबा तू घे. आणि येणारं वचन प्रभू तू ब्लेस कर. येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आधीन तुझ्या स्वाधीन करते प्रभू. ही लहानशी विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आम्ही एक पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना विशेष करून जीवन शांती चर्च विक्रोळी CNI या सर्व माझ्या आईंना आणि सर्व सभासदांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. देवाने आपल्याला एकत्र ठेवलं, सांभाळलं, त्याबद्दलही मी त्याचे धन्यवाद करते. आणि तुम्हा सर्वांना, प्रत्येक आईला माझ्याकडून विशेष करून मातृदिनीच्या शुभेच्छा. हॅपी मदर्स डे टू ऑल. मे गॉड ब्लेस यू अबंडंटली. चला, आपण भक्तीला सुरुवात करूया. गीत क्रमांक 341 गाणार आहोत. एक्लेसियाचा गीत संग्रह यातून 341 गीत क्रमांक आपण गाणार आहोत. गीताचे बोल आहे, धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारा याला. धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारा याला, यज्ञ बली झाला क्रूसावरी. धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारा याला, यज्ञ बली झाला क्रूसावरी. नित्य तो स्वयज्ञ सादर करीतो, पिताला अर्पितो स्वर्गा माझी. नित्य तो स्वयज्ञ सादर करीतो, पित्याला अर्पितो स्वर्गा माझी. धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारा याला, यज्ञ बली झाला क्रूसावरी. दिव्य देवदूत त्याला वंदिता, तीन मुनी गाती स्तुती गीते. दिव्य देव
धन्य ख्रिस्त आम्हा तारायाला यज्ञ बली झाला क्रूसावरी त्यांच्या गाणी आम्ही मिळवितो सिंहूर सेवा ही स्वीकार प्रभू राया त्यांच्या गाणी आम्ही मिळवितो सूर सेवा ही स्वीकार प्रभू राया धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारायाला यज्ञ बली झाला क्रूसावरी प्रिय तारणारा तुला स्तवायाला आमुच्या मनाला शुद्ध करी प्रिय तारणारा तुला स्तवायाला आमुच्या मनाला शुद्ध करी धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारायाला यज्ञ बली झाला क्रूसावरी धन्य धन्य ख्रिस्त आम्हा तारायाला यज्ञ बली झाला क्रूसावरी आजच्या दिवसाकरता शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत मार्कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41 वचन आज आपण पवित्र मानण्यासाठी घेणार आहोत मार्कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41 वचन येशू वादळ शांत करीतो त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो आपल्या मचव्यात होता तसेच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला तो तर वरामावर उशाशी घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही का तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले उगा राहा शांत हो मग वारा पडला व अगदी निवांत झाले नंतर तो त्यांना म्हणाला तुम्ही इतके भित्रे कसे तुम्हाला विश्वास नाही का तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले हा आहे तरी कोण वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात आमेन प्रेज द लॉर्ड वाचलेलं असं प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद पाठवून प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या प्रेमळ आणि कृपाळू देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो. तू महान आणि जिवंत देव आहेस आणि देवबापा आपल्या सर्व लोकांची काळजी घेणारा तू परमेश्वर आहेस. गेले संबंध वर्षभर कोविड-19 या काळामध्ये देवबापा तू आम्हा सर्वांचा सांभाळ केलास. तुझी स्तुती आणि तुझा धन्यवाद करण्यासाठी देवबापा तू आमच्या जीवनामध्ये संधी दिलीस. सर्व प्रकारच्या वाईटापासून सांभाळून देवबापा तू आम्हाला तुझ्या पवित्र नावामध्ये सदैव उभं असे केलंस. आणि देवबापा प्रत्येक शब्दाद्वारे तुझं वचन घेऊन आणि त्या वचनावर मनन आणि चिंतन करून देवबापा तुझ्या लोकाकडे येण्यासाठी तू आम्हाला धैर्य आणि सामर्थ्य दिलंस. या सर्व देवबापा तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो. कोविड-19 या काळामधून जात असताना देवबापा सर्व जगावर एक प्रकारचं भय आहे आणि सर्व मानवजात देवबापा त्या भयाने ग्रासलेली आहे. परंतु देवबापा आमचा विश्वास आणि खात्री आहे की ही वेळ निघून जाईल, कारण निसर्गावर तुझा अधिकार आहे. वादळ आणि वारा शांत करणारं तू परमेश्वर आहेस. आणि म्हणून या देवबापा काळातून जात असताना दयेने आणि कृपेने तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तू आम्हाला धैर्य आणि सामर्थ्य दे.
आणि ज्या कुटुंबामध्ये दुःख झालेलं आहे, ज्या कुटुंबामध्ये अकस्मात घटना घडलेल्या आहेत, ज्या कुटुंबामध्ये कल्पना नसताना त्यांचे प्रियजन देवबापा सोडून गेलेले आहेत, अशा सर्व कुटुंबाची आम्ही आठवण करतो देवबापा. या शब्दाद्वारे दयेने आणि कृपेने त्या सर्व कुटुंबांचं तू सांत्वन कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये तू त्यांना धैर्य आणि सामर्थ्य दे. वादळ येतं, संकट येतं, ते स्वरूपी टिकून राहत नाही. आणि जरी टिकलं तरी त्या वादळावर आणि संकटावर प्रभुदेवा सामर्थ्य तुझं आहे, अधिकार तुझा आहे. आणि म्हणून देवबापा दयेने आणि कृपेने सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हाती देतो आणि वाट पाहतो की जे दिवस तू आम्हाला दिलेले आहेस त्या दिवसामध्ये आम्ही चालावं आणि तुला धरून राहावं असं तू होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने आम्ही मागतो म्हणून तू आई. आमेन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, येशू दर्शन या मालिकेच्या द्वारे गेले संबंध वर्षभर आपण देवाच्या वचनातून देवाचं बोलणं ऐकत आहोत. आणि जीवन शांती चर्च विक्रोळी CNI मुंबई धर्मप्रांत या मंडळीच्या द्वारे ही मालिका आम्ही आपणासमोर घेऊन येत असताना परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत आहेत. असं म्हणतात की जो शास्त्र वाचतो, जो वचन वाचतो, त्या वचनावर मनन आणि चिंतन करतो, त्यावेळेस देव त्याच्याशी बोलतो. आणि जे लोक प्रार्थना करतात तेव्हा प्रार्थनेच्या द्वारे, विनंतीच्या द्वारे ते देवाशी बोलतात. आणि म्हणून देव आपणाशी बोलतो, आपण देवाशी बोलतो आणि या संबंधामध्ये देव आपणाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून आज देवाच्या पवित्र वचनाकडे माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही आणि मी जात असताना आजचा शब्दात वार हा दर्शन काळातील 5वा रविवार म्हणून आपण पाळत आहोत. त्याचप्रमाणे आजचा शब्दात वार हा पुनरुत्थान सणानंतरचा 5वा आदितवार म्हणून आपण पाळत आहोत. त्याचप्रमाणे आजचा रविवार हा पेंटिकॉस्ट सणानंतरचा, सणापूर्वीचा रविवार म्हणून आज आपण या रविवारचं वैशिष्ट्य जाणून घेत आहोत. आणि म्हणून आजच्या रविवारकरता येशू दर्शन काळामध्ये जे वचन तुमच्या आणि माझ्याकरता परमेश्वराने पाठवलेलं आहे की आज आम्ही बघतो की कोविड-19 या काळामध्ये संपूर्ण जग हतबल झालेलं आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आणि आकस्मिक आलेलं नैसर्गिक संकट, नैसर्गिक वादळ संपूर्ण जगावर आहे. आणि राजकारणातील बरेच लोक ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा असं म्हणून त्या ठिकाणी विनंती करीत आहेत. परंतु तुम्ही आणि मी देवाच्या वचनाकडे जात असताना आपत्ती नैसर्गिक असो, आपत्ती कृत्रिम असो, स्वतःच्या इच्छेने आलेली असो, आमच्या वागण्यामुळे आलेली असो, परंतु या सर्व वादळावर आणि आपत्तीवर परमेश्वराचं काय झालेलं अधिकार आहे आणि परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून जाऊया आपण आज देवाच्या वचनाकडे. मार्क वर्तमान याचा 4था अध्याय आणि 39 वचन आज परमेश्वर देवबापाने तुमच्या आणि माझ्याकरता या ठिकाणी पाठवलेले आहे. वाचूया आपण ते वचन. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. जसं काय वादळच झालेलं नाही, जसं काही संकटच आलेलं नाही, जशी काही विपत्तीच आली नाही, पूर्वस्थिती त्या समुद्राला प्राप्त झाली. मार्क वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 4था अध्याय आणि 39व्या वचनामध्ये देवाचं हे वचन आज तुमच्या आणि माझ्याकडे येत आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याने 2 वेळेस वादळ शांत केलं आणि तेही वादळ समुद्रावरचंच होतं. आज आम्ही जगामध्ये बघतो की अनेक प्रकारचे वादळ आहेत. नैसर्गिक वादळ, समुद्रावरील वादळ, जमिनीवरील वादळ. आणि या वादळाची चाहूल कधी आम्हाला लागते, कधी नाही लागते. आकस्मिक येणारं वादळ, कल्पना नसताना येणारं वादळ. आणि या वादळामुळं मनुष्यहानी होते, जीवितहानी होते, प्राणहानी होते आणि खूप पडझड होते. आणि मनुष्य त्या ठिकाणी शून्यामध्ये जाऊन बसतो. आणि म्हणून या वादळावर येशूचा अधिकार आहे. या वादळावर येशूचा अधिकार आहे आणि वादळ येशूचं ऐकतं. या विषयाकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा वादळे येतात, संकटे येतात, अडचणी येतात, समस्या येतात,
आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो, परंतु त्या प्रार्थनेबरोबर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की या सर्व गोष्टीवर देवाचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व आहे. आणि वादळं ही आमची कल्पना नसताना आमच्या जीवनामध्ये येतात. आणि अशाच प्रकारचं एक वादळ पवित्र शास्त्रामध्ये शिष्यांच्या जीवनामध्ये आलं. आणि एक दिवशी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाले की होडी तयार करा आणि आपण होडीत बसून समुद्राच्या पलीकडे जाऊ, सरोवराच्या पलीकडे जाऊ. आणि ज्यावेळेस ते होडीत बसले त्यावेळेस समुद्र शांत होता, वाऱ्याचा मागमूसही नव्हता, समुद्रात वादळ होईल याची कल्पना पण नव्हती, समुद्रात वादळ येईल याचं चिन्ह पण काही नव्हते. आणि म्हणून अशा प्रकारे येशू ख्रिस्त त्या होडीमध्ये आणि त्याचे ते शिष्य त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. येशू ख्रिस्त त्या होडीमध्ये वरामावर उशाला घेऊन त्या ठिकाणी तो विश्रांती घेत आहे आणि ते शिष्य वल्ली मारत आहेत आणि त्या होडीचा प्रवास सुरू झालेला आहे. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, पण अचानक समुद्रावर तुफानी वारा आला, अचानक समुद्रावर वादळ निर्माण झालं आणि त्यांची ती होडी डगमगायला लागली. त्या होडीमध्ये पाणी शिरू लागलं आणि त्या शिष्यांनी खूप प्रयत्न केले. त्या ठिकाणी ती होडीतलं पाणी काढण्याचा प्रयत्न केला, वल्ली हकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या वाऱ्यामुळं त्यांची ती होडी टिकाव धरेना. त्यांनी वाऱ्याच्या विरुद्ध होडी हलवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या होडीचं काही चालेना. आणि खूप ते प्रयत्न करू नये आणि थकून भागू नये आणि शेवटी ते हारले. आणि शेवटी त्यांनी ठरवले की आता आपण मरणार आहोत, आता आपली होडी बुडणार आहे, हा समुद्राच्या वादळापुढे आपलं काही चालणार नाही, हे वादळ समुद्राची होडी बुडवून टाकणार आहे. आणि मग जेव्हा ते अगतिक झाले, सर्व प्रयत्न त्यांचे संपले, प्रयत्न करून ते थकले, प्रयत्न करून त्यांच्या जीवनात निराशा आली, प्रयत्न करून त्यांच्या हाती काही लागत नाही, प्रयत्न करून त्यांना सुटका होण्याचा मार्ग दिसत नाही, अशा वेळेस त्यांना आठवण आली, अशा वेळेस त्यांना जाणीव झाली की नासूर येशू, ज्या येशूने अनेक चमत्कार केलेले आहे, ज्या येशूने मेलेल्या लाजराला जिवंत केलेलं आहे, ज्या येशूने नाईन गावच्या विधवेच्या मुलाला जिवंत केलेलं आहे, तो येशू आपणाबरोबर आहे, तो येशू होडीमध्ये आहे. आणि मग एक जण जाऊन त्या येशूकडे म्हणाला, गुरुजी आपण बुडतो आहोत याची तुम्हाला काळजी नाही का? गुरुजी आपण बुडतो आहोत, आपण मरणार आहोत, आपण बुडून जाणार आहोत, वादळ सुटलेलं आहे, वारा आलेला आहे, याची तुम्हाला काळजी नाही का? आणि मग आम्ही आता 39व्या वचनावर येतो. मार्क सुवर्तमान याचा 4था अध्याय 39वं वचन वाचूया आपण ते वचन. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. तो आणि मग वारा पडला आणि मग अगदी निवांत झाले. तसं काही वादळच झालं नाही, सर्व शांत झालं. निवांत या शब्दाचा अर्थ शांततेत शांत झालं. त्याने वाऱ्याला धमकवलं आणि वाऱ्याने त्याची आज्ञा ऐकली. त्याने समुद्राला म्हटलं, उगा हो, शांत हो. आणि खवळलेला समुद्र, प्रचंड गर्जना करणारा समुद्र, समुद्राला भयानक स्वरूप प्राप्त झालेलं समुद्र, प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका शब्दाने, एका वाणीने त्या ठिकाणी तो समुद्र शांत झाला आणि तो उगा राहिला. येशू म्हणाला, उगा राहा आणि शांत हो. तो शांत झाला. वाऱ्याला म्हटलं, प्रभू वाऱ्याला म्हटलं, उठून वाऱ्यास त्याने धमकवले, वाहण्याचं बंद कर. येशूच्या शब्दामध्ये हे सामर्थ्य, आणि या शब्दाचं सामर्थ्य असलेला तो देवाचा पुत्र त्या होडीमध्ये त्यांच्याबरोबर होता. परंतु जेव्हा या शिष्यावर संकट आले, जेव्हा वादळाला ते सामोरे गेले, त्यावेळेस येशू आमच्या बरोबर आहे हे ते विसरले. येशू आमच्या बरोबर आहे याची जाणीवच त्यांना झाली नाही. आणि त्यांनी स्व कष्टाने, स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने, ज्ञानाने प्रयत्न केले आणि ती होडी वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही. आणि शेवटी त्यांना कळून चुकलं की आता आपण मरणार आहोत, आपण आता बुडणार आहोत. परंतु येशू आपल्याबरोबर आहे याची जाणीव त्यांना नव्हती. परंतु जेव्हा ती जाणीव झाली, जेव्हा त्यांना आठवण आली की गुरुजी आपल्याबरोबर आहे, ज्याचा अधिकार समुद्रावर आहे, ज्याच्या धमकीने वारा शांत होतो, ज्याच्या धमकीने वारा पळून जातो, ज्याच्या बोलण्याने समुद्र शांत होतो, तो येशू नाझरेतकर आपल्या बरोबर आहे. आणि त्यांना विनंती केली, तो उठला आणि त्याने काय म्हटलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याने उठून वाऱ्यात धमकवले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा,
शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, द पॉवर ऑफ जीसस, येशूचा निसर्गावर अधिकार आहे. आणि शांत झाल्यानंतर येशू त्यांना म्हणाला, मार्क वर्तमान 4 अध्याय 40 वचन. काय म्हणाला प्रभू येशू ख्रिस्त? नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे का? तुम्हाला विश्वास नाही का की मी तुमच्या बरोबर आहे? आय एम विथ यू. तुम्ही एवढे भयभीत झाले का? तुम्ही एवढे घाबरले का? तुम्ही एवढे भित्रे का? जीवनाचा जो उगम आहे, जीवन देणारा जो आहे, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, आकाश आणि पृथ्वी खालील सर्व अधिकार ज्याला दिलेले आहेत, तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त म्हटल्याला, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही भित्रे कसे? तुम्ही भित्रे कसे? पुढचं वचन बेबी 41. तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील याचे ऐकतात. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, वादळ येऊ द्या, वादळ, संकट येऊ द्या, पण तू खात्री करा, विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, निश्चित राहा, शांत राहा. कारण वादळ शांत करणारा, वादळात आणि तुफानात चालणारा तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. हा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आमेन. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या बरोबर असतो, त्यावेळेस माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला भिण्याची गरज नाही. आमच्या जीवनामध्ये अनेक संकट येतील, आमच्या जीवनामध्ये अनेक वादळ येतील, आमच्या जीवनामध्ये आकस्मिक दुःख येईल. या कोविड-19च्या काळामधून तुम्ही आणि मी चालत असताना कितीतरी कुटुंबाच्या जीवनामध्ये आकस्मिक दुःख आलेलं आहे. आकस्मिक प्रिय व्यक्ती त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर सोडून गेलेल्या आहे. कधी त्यांनी कल्पना पण केलेली नसेल की अशा प्रकारे अशी घटना आमच्या कुटुंबामध्ये होईल. पण येऊ द्या, वादळ जरी आलं तर एक निश्चित आणि खात्रीने ठेवा, येणाऱ्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, आणि ह्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. त्या होडीतल्या शिष्यांनी काही काळाकरता त्या येशूला विसरले आणि त्यांना त्या वादळाला सामोरे जावं लागलं. त्या वादळाचं त्यांना भय वाटलं आणि येशूने त्यांना म्हटलं, तुम्ही इतके भित्रे कसे? कारण वादळावर अधिकार असणारा, वाऱ्याला धमकावणारा, वाऱ्याला पळवून लावणारा माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, हा एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो काय केलेलं आहे? तुमच्या आणि माझ्या बरोबर राहणार आहे. काय म्हणतं देवाचं वचन? अनुवादाचा 33वा अध्याय 27 वचन. अनुवादाचा 33वा अध्याय 27 वचन. त्यामध्ये काय म्हटलंय? आमचा प्रभू येशू ख्रिस्त सर्व स्थितीमध्ये आमच्या बरोबर राहणारा देव आहे. अनुवादाचा 33वा अध्याय 27 वचन. अनादि देव तुझा आश्रय आहे. आमेन. सनातन भाऊचा तुला आधार आहे. बघूया आपण ते वचन. अनादि देव तुझा आश्रय आहे. अनादि देव तुझा आश्रय आहे. सनातन भाऊचा तुला आधार आहे. सनातन भाऊचा तुझा आधार आहे. त्याने तुझ्या शत्रूला तुझ्या पुढून पळवून लावलेला आहे. व म्हटले त्याचा नाश कर. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, संकट येऊ द्या, वादळ येऊ द्या, विपरीत परिस्थिती येऊ द्या, अचानक येणारे वादळ येऊ द्या, नैसर्गिक वादळ येऊ द्या, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये आकस्मिक घटना होऊ द्या, त्याने तुमचं आणि माझं जीवन उद्ध्वस्त होऊ द्या, पण तो एक ध्यानात ठेवा, जो जीवन आहे, जो जीवनाचा उगम आहे, ज्याचा अधिकार वादळावर आहे, ज्याच्या शब्दाने वारा पळून जातो, ज्याच्या शब्दाने मेलेले उठून उभा राहतात, ज्याच्या शब्दाने लंगडा चालायला लागतो, ज्याच्या शब्दाने आंधळा पाहायला लागतो, ज्याच्या शब्दाने कठीण आणि हट्टी शिमोनाच्या सासूचा ताप न समजणारा ताप निघून जातो, तो येशू आपल्याबरोबर आहे. मग सुख असो, दुःख असो, आजार असो, रोग असो, श्रीमंती असो, दारिद्र्य असो, पण ते येशू आपल्याबरोबर आहे. हा आपल्याला आशीर्वाद आहे आणि त्या येशूने तो अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. जर येशू आमच्या बरोबर आहे आणि आम्ही येशूचे आहोत, ते येशू आपल्या शिष्यांना म्हटला, लोकऋषी वर्तमानाचा 10वा अध्याय 19 वचनामध्ये काय म्हटलं? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे.
तुम्हाला काही एक बाधणार काही एक बाधणार नाही, काही एक बाधणार नाही. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा, दुष्ट शक्तीवरचा, अशुद्ध शक्तीवरचा, वाईट शक्तीवरचा, अपाय करणाऱ्या शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलेले वाऱ्याला धमकावलं आणि ज्याप्रमाणे मी वादळाला म्हटले की उगारा शांत हो, तो अधिकार, तो राईट्स मी तुम्हाला दिलेला आहे. फक्त विश्वास ठेवा, फक्त भरोसा ठेवा, फक्त खात्री करा की मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला कधीच सोडत नाही, कधी टाकणार नाही, कधी सोडून जाणार नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कधीच सोडत नाही, कधीच सोडत नाही. तो या कोविड-19च्या काळामधून तुम्ही आणि मी जात असताना माझ्या बहिणी आणि भावांनो, जेव्हा आम्ही सर्व पथ्ये पाळू आणि डॉक्टर्स लोकांनी सांगितल्याप्रमाणे चालू, त्यावेळेस येशू निश्चित आणि खात्रीने आमच्या बरोबर आहे आणि आमच्या सुखदुःखात तो आहे. काळजी करण्याची कारण नाही. तुमची जेव्हा परीक्षा होते, जेव्हा संकट येतात, जेव्हा वादळ येतात, तेव्हा देवाचा भक्त म्हणून आनंद करा. कसं आहे आनंद करा? वादळात आनंद करायचा, संकटात आनंद करायचा, दुःखात आनंद करायचा, आजारात आनंद करायचा. का? कसं आहे? कारण ते वादळ निघून जाणार आहे, ते संकट निघून जाणार आहे, ते दुःख काय झालेलं त्याचं सांत्वन होणार आहे. कारण येशू तुमच्या बरोबर आहे. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 2 वचन, येशू तुमच्या बरोबर आहे. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागते, तुम्ही तेव्हा काय करा? आनंदच माना. दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, आनंदच माना. काय आनंद मानायचा? कारण नासुरी येशू आमच्या बरोबर आहे. ही इज विथ अस, हू कॅन बी अगेन्स्ट अस? जर येशू आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर आहे, तर कोण आमच्या विरुद्ध असणार? कोण आमचं नुकसान करू शकणार? माझ्या प्रिय बहिणींना आणि भावांना, संसाररूपी या जगामधून चालत असताना अनेक प्रकारचे वादळ तुमच्या आणि माझ्या जीवनात येतात, दैहिक जीवनात येतात, आध्यात्मिक जीवनामध्ये येतात. पण त्या वादळामध्ये सामोरे जात असताना एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा की वादळ येणार आहे आणि जाणार आहे, पण ते वादळामधून चालत असताना तुमचा आणि माझा देव, याच्याबद्दल असं म्हटलंय की तुमचा आणि माझा देव हा वादळात आणि तुफानात चालणारा परमेश्वर आहे आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याला अधिकार आहे वादळ शांत करण्याचा आणि वाऱ्याला धमकवण्याचा. काय झाले? दावीद राजाबद्दल आम्ही ऐकतो. दावीद राजाच्या जीवनामध्ये 7 वादळ आली, 7 संकट आली, मुख्य संकट. आणि संकट शौलाच्या द्वारे आली, जो राजा शौल होता त्याच्याद्वारे आली. आणि एका दिवशी अचानक एका रात्री शौलाने विचार केला, त्याने आपल्या सेनापतीला बोलवलं आणि म्हटलं, दावीद हा जो आहे याला तुम्ही उद्या माझ्यासमोर जिवंत या मृत हजर करा. आणि ते सैन्य निघालेलं आहे. आणि गोष्ट ही खबर शौलाचा मुलगा योनाथन, जो दाविदाचा मित्र होता, त्याने जाऊन दाविदाला सांगितलं की उद्या दिवस उजडण्याच्या आत माझ्या वडिलांचं सैन्य तुझा शोध घेणार आहे आणि तुला जिवंत या मृत माझ्या वडिलांसमोर हजर करणार आहे. आणि म्हणून तू आपला जीव वाचवण्यासाठी कुठेतरी निघून जा, या शहरातून बाहेर जा. आकस्मित आलेलं संकट, आकस्मित आलेलं वादळ. माझ्या प्रिय बहिणींना आणि भावांना, तुमच्या आणि माझ्या जीवनात अशी वादळे येत असतील, येऊन गेलेली असतील, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. या दाविदाच्या जीवनामध्ये हे वादळ आलं आणि मग तो आपला जीव वाचवण्यासाठी शूर नावाच्या जंगलामध्ये गेला आणि त्याला शोधण्यासाठी शौलाचं 30 सेनापती, 30 आणि एका सेनापती जवळ 10 सैनिक, असे 300 सैनिक, 30 सेनापती आणि माग काढणारे इतर लोक, हे सर्व त्या जंगलामध्ये शिरले. आणि ते सर्व जंगल त्यांनी पिंजण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी ढोल वाजवण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी हाकारी लोक बरोबर घेतले होते. ते हाकारी लोक हाक मारायला सुरुवात केली, ओरडायला सुरुवात.
याचा परिणाम असा झाला की त्या जंगलातील सर्व वन्य प्राणी, हिंस्र स्वपद, जंगलातील प्राणी जिथं जागा भेटेल त्या दरीमध्ये जाऊन बसले. दावीद राजाही त्या जंगलामध्ये गेला होता आणि तोही एका दरीमध्ये जाऊन बसला आणि या लोकांनी संपूर्ण जंगल पिंजून काढलं. हाऊ मेनी डेज? 40 दिवस. 40 दिवस त्या जंगलामध्ये ते फिरत राहिले, ते सैनिक, ते सेनापती, ते हाकारी लोक, ते माग काढणारे लोक, परंतु दाविदाचा त्यांना शोध लागला नाही. सर्व जंगली प्राणी, हिंस्र प्राणी प्रत्येक दरीमध्ये जाऊन बसले. ज्या दरीमध्ये दावीद जाऊन बसला होता त्या दरीमध्ये हिंस्र स्वपद जाऊन बसली. आणि त्या 40 दिवसामध्ये दाविदासमोर सिंह होता, दाविदासमोर अस्वल होतं, दाविदासमोर लांडगा होता, दाविदासमोर कोला होता, दाविदासमोर साप होते, विषारी. परंतु त्या 40 दिवसामध्ये सिंह दाविदाकडे बघतो आणि दावीद सिंहाकडे बघतो. परंतु भुकेला सिंह, शिकार न मिळालेला सिंह, शिकार न मिळालेला वाघ, शिकार न मिळालेला लांडगा त्या दाविदाला खाऊ शकले नाही, कारण देवाने त्यांची तोंडे बंद करून टाकली. अन्न पाण्याशिवाय दावीद 40 दिवस त्या दरीमध्ये राहिला. अन्न पाण्याशिवाय ते प्राणी, ते हिंस्र स्वपद 40 दिवस त्या दरीमध्ये राहिले. आणि 41व्या दिवशी सेनापतींनी विचार केला की कोणताही मनुष्य अन्न पाण्याशिवाय 40 दिवस जगू शकत नाही. आणि दावीद आता कुठेतरी मेलेला आहे, दाविदाला कोणत्यातरी हिंस्र स्वपदाने फाडून खाल्लेलं आहे, आणि म्हणून आपण नगरात जाऊ. आणि ते नगरात परत आले 41व्या दिवशी आणि शौलाला ते वर्तमान सांगितलं. ही गोष्ट योनाथनला माहीत झाली आणि तो त्या जंगलामध्ये गेला आणि प्रत्येक दरीच्या जवळ जाऊन त्याने दाविदाला हाक मारली, माझे मित्र दाविदा, तू जिवंत आहे का? देवाने तुला जिवंत ठेवलेलं आहे का? आणि दरी मागे दरी, दरी मागे दरी हाक मारित असताना एका दरीतून दाविदाचा आवाज आला, होय, माझ्या देवाने मला जिवंत ठेवलेलं आहे, मी जिवंत आहे, माझं संरक्षण झालेलं आहे, माझा सांभाळ झालेला आहे. 40 दिवसात मला भूक लागलेली नाही, 40 दिवसात मला तहान लागलेली नाही, माझ्यासमोर हिंस्र स्वपद होते, परंतु ते मला काही करू शकले नाही, त्यांची तोंड देवाने बंद केली होती. आणि दावीद त्या वेलीला धरून दरीच्या बाहेर आला आणि त्याने एकच स्तोत्राची रचना लिहिली. ते स्तोत्र आहे 23. त्याने त्या ठिकाणी परमेश्वराची साक्ष दिली. साम्स 23, स्तोत्र 23, भजन संहिता 23. आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही, कारण 40 दिवस मला भूकच लागली नाही, 40 दिवस मला तहानच लागली नाही. आणि चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो, वाचूया आपण, स्तोत्र 23 आणि 4, मृत्यू छायाच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. बस तुझी आकडी आणि तुझी काठी मला धैर्य देतात. मृत्यू छायाच्या दरीतून जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. संकटामध्ये, वादळामध्ये, क्लेशामध्ये, दुःखामध्ये, सुखामध्ये, सर्व स्थितीमध्ये देव आमच्या बरोबर राहतो, देवाचा पुत्र आमच्या बरोबर राहतो. त्या ठिकाणी 40 दिवस परमेश्वराने दाविदाचं काय केलं? संरक्षण केलं, त्याला अन्न दिलं, त्याचा सांभाळ केला. आणि 41व्या दिवशी त्या दरीच्या वर येऊन दाविदाने योनाथन समोर साक्ष दिली की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. या स्तोत्राची रचना त्याने केली. या स्तोत्राच्या द्वारे त्याने साक्ष दिली की संकट असो, वादळ असो, विपत्ती असो, आपत्ती असो, पण तू देव माझ्या बरोबर होता. त्याने माझा सांभाळ केला, त्याने माझा बचाव केला, त्याने माझं संरक्षण केलं. माझ्या प्रिय बहिणीनं भावांनो, अकस्मात आलेले हे संकट दाविदावर होतं, अकस्मात आलेले वादळ दाविदावर होतं. शौलाने अकस्मात हा विचार केलेला होता आणि अकस्मात त्याने ते सैन्य पाठवलं होतं. परंतु जर देव आमच्या बरोबर आहे, इफ गॉड इज विथ अस, हू कॅन बी अगेन्स्ट. जर देव आमचा सांभाळ करणार आहे, देव आमचं संकट निवारण करणार आहे, देव आम्हाला वादळातून वाचवणार आहे, देव आम्हाला वादळापासून दूर ठेवणार आहे, तर तो देव आहे आणि तो वादळ दूर करणार आहे. येशूने त्या वाऱ्याला म्हटलं, धमकावलं, पळून गेला तो. आणि समुद्राला म्हटलं, उगे राहा, शांत हो, आणि समुद्र शांत झाला. माझ्या बहिणींनो आणि भावांनो,
तुमच्या आणि माझ्या जीवनात वादळ येऊ द्या वादळ, आनंद माना. आता कसं तुम्ही म्हणणार, तुम्ही कसं असं म्हणता? हो येस, जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल तेव्हा ते वादळ तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल प्रभूकडे वळण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्यात वादळ येईल प्रभूवर विश्वासात परिपक्व होण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल प्रभूची ओळख होण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल येशूचा शोध घेण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल येशूचं सामर्थ्य ओळखण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल तुम्ही सामर्थ्यशाली होण्यासाठी असेल. जेव्हा तुमच्या जीवनात वादळ येईल तेव्हा तुम्ही कृपेत पूर्ण होण्यासाठी असेल. हे वादळाचे काय झालेले आशीर्वाद आहे. आम्ही वादळ आल्यानंतर घाबरतो, आम्ही वादळ आल्यानंतर दुःखी होतो, आम्ही संकट आल्यानंतर कष्टी होतो, आम्ही संकट आल्यानंतर आम्हाला फार यातना आणि वेदना होता. पण माझ्या बहिणींनो आणि भावांनो, याकोबाचं पहिला अध्याय 2रं वचन आम्हाला सांगतं की माझ्या प्रिय बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना जेव्हा तुम्हाला तोंड द्यावं लागतं तेव्हा तुम्ही काय करा? आनंदच करा. दावीद राजा म्हणतो मी पीडित झाल्यामुळं, माझं वाईट झाल्यामुळं हे बरं झालं की त्याने करून मी तुझं वचन शिकलो. वादळावर प्रभुत्व करणारा येशू आज आपल्याबरोबर आहे. वादळावर प्रभुत्व करणारा आज येशू आज आपल्याबरोबर आहे. काय झाले संत पावलाच्या जीवनामध्ये? काय झालं? असंच एक वादळ आलं. रोम या ठिकाणाहून संत पावलाला काय झालेलं आहे? कैसरियाला घेऊन चाललेले होते आणि त्या कैसरियामध्ये त्याचा काय झालेला न्याय होणार होता. रोमी साम्राज्याने कैसराच्या ताब्यात त्याला दिलं. पण तो प्रवास असा होता की रोम पासून मिलेत आणि या प्रवासामध्ये त्या होडीमध्ये संत पावलाला घेऊन चाललेले होते. त्या होडीमध्ये अनेक व्यापारी होते, अनेक माल होता आणि त्यांचा प्रवास सुरू झाल्यानंतर जेव्हा ते मध्यभागी आले त्यावेळेस काय झालं? वादळ आलं, वारा सुटला, तुफानी वारा आला, तुफानी. येरुकुलन नावाचा वारा आला, तुफानी वारा. येरुकुलन ही एक देवता होती, रोमन देवता. आणि या देवताचा जेव्हा एखाद्यावर कोप होत असे त्यावेळेस त्या कुटुंबाचा नायनाट होत असे. येरुकुलन ह्या येरुकुलन या देवीचा जेव्हा कोप होत असे, एखाद्यावर क्रोध प्रगट होत असे, ते कुटुंब नामशेष होत असे. त्या येरुकुलम देवताच्या नावावरून हा येरुकुलम वारा जेव्हा पौल आणि इतर काही लोक सैनिक रोमपासून मिलेतकडे चाललेले होते त्यावेळेस तो वारा त्या समुद्रावर सुटला आणि तुफान आलं. आणि त्या वाऱ्याचं वैशिष्ट्य होतं की त्या वाऱ्यात कोणती होडी काय झालेली चालू शकत नव्हती. त्या वाऱ्यात कोणती होडी टिकाव धरू शकत नव्हती. आणि संत पाऊल ज्या होडीमध्ये होता त्या होडी काय झाली? बुडण्याच्या बेतात आली. काय म्हणतो संत पाऊल? प्रेषिताचे कृत्य याचा 17वा अध्याय 22 ते 25 वचने एक एक आपण वाचूया. प्रेषिताचे कृत्य याचा 27वा अध्याय आणि 22, 23, 24, 25 ही 4 वचनं आपण वाचूया. काय म्हणतो संत पाऊल? त्या परिस्थितीमध्ये काय केलं संत पाऊलाने? जेव्हा संत पाऊलाने त्या लोकांच्या जीवनामध्ये वादळ आलं, संकट आलं, अतिशय विपत्ती आली, आपत्ती आली, काय केलं संत पाऊलाने? काय म्हटलं संत पाऊल त्या लोकांना? प्रेषिताचे कृत्य याचा 27वा अध्याय 22, 23, 24, 25. तरी मी आता तुम्हाला सांगतो की, संत पाऊल म्हणतो तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा. तुम्हापैकी, कारण वादळ हे धैर्य धरण्यासाठीच येतं. आमेन. वादळ हे बचाव होण्यासाठीच येतं. आमेन. वादळ हे विश्वासाची पारख होण्यासाठीच येतं. आमेन. वादळ हे काहीतरी शिकण्यासाठी येतं. आमेन. वादळ हे साक्ष देण्यासाठी येतं. आमेन. वादळ हे येशूच्या जवळ जाण्यासाठी येतं. आमेन. काय म्हटलं संत पाऊल त्या लोकांना? तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल. ज्या तारवात तुम्ही आहात त्या तारवाचा नाश होईल. त्या तारवाला हा वारा बुडून टाकू शकेल. त्या तारवाला हा वारा काय झाले? नेस्तनाबूत करू शकेल. परंतु तारवात जे बसलेले आहेत आणि तुम्हामध्ये मी आहे आणि माझ्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, आम्ही, तुमचा नाश होणार नाही, माझा नाश होणार नाही. पण ज्या तारवात तुम्ही बसलेला आहात त्याचा नाश होईल. या जगाचा नाश होईल परंतु तुमचा नाश होणार नाही. कारण येशू तुमच्या बरोबर. येशूचं वचन, देवाचं वचन सांगतं जग नाही तसं होईल, जग नाही तसं होईल पण माझं वचन स्थिर राहील.
माझ्या वचनाचा कधीच नाश होणार नाही, माझ्या शब्दाचा कधीच नाश होणार नाही. कारण त्या शब्दामध्ये, त्या वचनामध्ये, त्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने वाऱ्याला धमकवलं आणि समुद्राला म्हटलं उगारा, शांत हो, आणि तत्क्षणी वारा पडला आणि समुद्र शांत आणि निवांत झाला. वाचूया आपण पुढं 22 वचन, प्रेषिताचे कृत्य 27 अध्याय 22 वचन. कारण ज्याचा मी आहे कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो, कारण ज्याचा मी आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्या देवाचा दूत ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, त्या देवाच्या दूताने गेल्या रात्री मजजवळ उभा राहून म्हणाला पौला भिवू नको, तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे, जायचंय तुला साक्ष देण्यासाठी. कारण ज्या देवाची तू सेवा करतो, ज्या देवावर तू विश्वास टाकलेला आहे, ज्या देवाला तू समर्पण केलेलं आहे, ज्या देवासाठी तू निघालेला आहे, ज्या देवासाठी तू सुवार्ता प्रसार करत आहे, ज्या देवाचं तू काम करत आहे, तो देव त्याची साक्ष देण्यासाठी तुला मिळत येते कैसऱ्या समोर जाणे. वाच बेबी पुढचं वचन. आणि पहा तुझ्या बरोबर जे तारवातून चाललेले आहेत ते सर्व देवाने तुला दिलेले आहे. आमेन. वाचा. म्हणून गृहस्थांनो धैर्य धरे. वादळ धैर्य धरण्यासाठी आलेले आहे, हे वादळ साक्ष देण्यासाठी आलेले आहे. हे वादळ परमेश्वर हा महापराक्रमी आहे, वादळात आणि तुफानात चालणार आहे हे दाखवण्यासाठी आलेले आहे. म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळवले तसे घडेलच, आणि घडलंच. आमेन. आमचा देव वादळातून आमची सुटका करणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला वादळात बुडू देणार नाही, तो आम्हाला संकटात पडून राहू देणार नाही, तो आम्हाला विपत्तीत राहू देणार नाही. कोरोना 19 या काळामध्ये तो आम्हाला काय झालेलं, आमच्या जीवाला काय झालेलं तो सांभाळेल आणि त्यामध्ये सतत आणि सतत राहू देणार नाही. विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. संत पाऊल म्हणतो म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा, धीर धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळवले आहे तसे मी तुम्हाला सांगून टाकलेले आहे. तुमचा बचाव होणार आहे, तुम्ही बुडणार नाही. वारा असू द्या, वादळ असू द्या, आपली ही होडी किनाऱ्यालाच लागणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, युरोकलन वाऱ्यासमोर जहाज निस्तनाबूत होतात. त्या युरोकलन वाऱ्यासमोर, त्या तुफानासमोर कोणीही टिकाव धरू शकत नाही. पण संत पाऊल म्हणतो माझ्या देवाने सांगितलेलं आहे की तुझी होडी किनाऱ्याला लागते. या संसाररूपी जगामध्ये, या संसाररूपी समुद्रामध्ये माझ्या बहिणींना आणि भाऊंना अनेक वादळे येतील, पण ती शिकण्यासाठी हे ध्यानात ठेवा. अनेक वादळे येतील पण ते तुम्हाला विश्वासात दृढ करण्यासाठी येतील, हे ध्यानात ठेवा. अनेक वादळे येतील ते तुम्हाला धैर्य आणि सामर्थ्य प्राप्त व्हावी यासाठी येतील. अनेक वादळे येतील येशू हा देवाचा पुत्र आहे याची खात्री होण्यासाठी येतील. अनेक वादळे येतील येशू हा वादळावर अधिकार असणारा देव आहे हे पटण्यासाठी वादळे येतील. आणि म्हणून वादळामध्ये आनंद करा, संकटात आनंद करा असं याकोब आम्हाला सांगतो. माझ्या बहिणींना आणि भावांनो, काय झालं पुढे या समुद्रामध्ये, या युरोकेलियन वाऱ्याच्या तावडीतून, या युरोकेलियन वाऱ्याच्या तुफानामधून, या समुद्राच्या वादळामधून त्यांची ती होडी किनाऱ्याला लागली. प्रेषिताचे कृत्य 28 अध्याय पहिलं वचन. प्रेषिताचे कृत्य याचं 28 अध्याय पहिलं वचन. कुठं पोहोचले ते? असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हाला मिलिताला जाऊन ते होडी पोहोचली, किनाऱ्याला लागली. वादळात आणि तुफानात ती होडी चालली, कारण त्या होडीमध्ये देवाचा दास होता, त्या होडीमध्ये देवाचा सेवक होता, त्या होडीमध्ये देवाचा निवडलेला होता, त्या होडीमध्ये देवाचं सामर्थ्य होतं आणि ते सामर्थ्य इतरांना प्रगट करायचं होतं. म्हणून ती होडी मिलात या शहराच्या किनाऱ्याला लागली. माझ्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये किती वादळ असू दे, पण त्या वादळाला तोंड देण्यासाठी सामर्थ्य येशू देणार आहे. त्या संकटाला तोंड देण्यासाठी शक्ती येशू देणार आहे. त्या समस्याला तोंड देण्यासाठी कृपा पुरवणारा येशू आहे. आणि जर येशू आमच्याबरोबर आहे तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, शिष्याच्या जीवनामध्ये त्या समुद्रात वादळ झालं आणि येशूने ते वादळ शांत केलं. त्या वादळाला त्याने चूप बसवलं. माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, दाविदाच्या जीवनामध्ये वादळ आलं
आणि त्या वादळामध्ये परमेश्वराने त्याचा सांभाळ केला. आणि म्हणून दावीद म्हणतो, मृत्यूछायाच्या घरी तुम्ही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टात भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. कारण 40 दिवस हिंस्र स्वापद माझ्या समोर होते, पण ते मला शिवसुद्धा शकले नाही किंवा मला टचसुद्धा करू शकले नाही. त्यांची तोंड बंद झालेली होती. भुकेले सिंह, भुकेले वाघ, भुकेले कोले, भुकेले लांडगे, भुकेले साप होते, पण देवा मला काही इजा झाली नाही, कारण वादळात आणि तुफानात चालणार तू. ही 23 स्तोत्रमध्ये त्याची साक्ष आहे. हा प्रसंग पवित्र शास्त्रात घडल्यानंतर हे 23व स्तोत्र दाविदाने लिहिलं आणि आजपर्यंत त्याची जिवंत साथ तुमच्या आणि माझ्या जीवनात आहे. सर्वात उत्तम स्तोत्र, आवडतं स्तोत्र, आशीर्वादी स्तोत्र आज तुम्ही आणि मी नेहमी म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. माझ्या बहिणी आणि भावांनो, शिष्याच्या जीवनामध्ये त्या समुद्रावर वादळ आलं आणि येशूने ते शांत केलं. माझ्या प्रिय बहिणीनं दाविदाच्या जीवनामध्ये वादळ आलं शौलाच्या द्वारे, आणि ते वादळ परमेश्वराने शांत केलं. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, संत पावलाच्या जीवनामध्ये वादळ आलं आणि युरोकेलिन नावाच्या तुफानासमोर ती होडी त्याची सापडली, परंतु त्या तुफानाने त्याला काही करू शकलं नाही. त्याचे नाव काय झाली, किनाऱ्याला लावले. आणि म्हणून आज आपण देवाचा धन्यवाद करूया कोविड-19च्या काळामध्ये की येशू आमच्या बरोबर आहे, येशू आमच्या बरोबर आहे. नारायण वामन टिळक जे आमचे देवाचे सेवक, सुप्रसिद्ध गीतकार, देवाने निवडलेले, पाचारण केलेले, बोलवलेले, देवाच्या सेवेसाठी उभे केलेले सन्माननीय रेव्हरंड नारायण वामन टिळक, महाराष्ट्राची अस्मिता, आध्यात्मिक जीवनामध्ये देवाच्या लोकांना पुढे घेऊन जाणारे. आणि त्यांच्या जीवनामध्ये अशीच अनेक वादळ आली, अनेक संकट आली, अनेक क्लेशभरीत जीवन त्यांच्या वाट्याला आलं, परंतु ते डगमगले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं ते संकटातून धीर निर्माण होतो. धीराला कार्य करू दिलं म्हणजे आशा येते आणि आशा आमचं जीवन फलद्रूपित करते. माझ्या भिन्न रेव्हरंड सन्मान्य नारायण वामन टिळक यांच्या जीवनामध्ये अनेक वादळं आली, पण ते काय म्हणतात, मी भिणार नाही, मी या वादळाला भिणारच नाही, कारण मला माहीत आहे की माझा देव, माझा येशू या वादळावर काय झालेलं आहे, प्रभुत्व चालवणार आहे, त्याला अधिकार आहे. आणि त्याच्या शब्दाने वादळ. नारायण वामन टिळक म्हणतात, पंचमहाभूते ही पिंगा घालत माझ्या बरोबर जवळ, पण मी भिणार नाही. वादळाचे चक्रव्यूहात मी सापडो, पण तुम्ही भिणार नाही. काय म्हणतात नारायण वामन टिळक? स्तोत्र 46 त्यांनी एक गीत लिहिलं. स्तोत्र 46 सन्मान्य रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी एक गीत लिहिलं वादळावर, आणि त्या गीतांचा क्रमांक आहे उपासना संगीतामध्ये, त्या गीताचा क्रमांक आहे उपासना संगीतामध्ये 303. स्तोत्र 46 याच्यावर रचना केली नारायण वामन टिळकांनी, आणि उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 303 आहे. आणि त्या गीत क्रमांक 303 मध्ये नारायण वामन टिळकांच्या जीवनामध्ये वादळ आली आणि त्या वादळाला ते सामोरे गेले आणि त्या वादळातून सही सलामत बाहेर आले. तेव्हा ते काय साक्ष देतात, ते काय म्हणतात? सुटोत वादळे, उठोत पर्वत, पंचमहाभूते पिंगा घालो, पंचमहाभूते पिंगा घालो. काय म्हणतात नारायण वामन टिळक? सुटोत वादळे, उठोत पर्वत, पंचमहाभूते पिंगा घालो, पंचमहाभूते पिंगा घालो. सुटोतो वादळे, उठोत पर्वत, पर्वता एवढे वादळ उठू द्या, पंचमहाभूते माझ्या भोवती पिंगा घालू द्या, रात्रंदिवस ते माझ्या भोवती राहू द्या, परंतु मी आनंद करतो. मला खात्री आहे की माझा येशू माझ्या बरोबर आहे. सुटोत वादळे, उठोत पर्वत, आणि पंचमहाभूते पिंगा घालो, पंचमहाभूते पिंगा घालो. पुढे ते म्हणतात, माझे या अंतरे सदा वसणारा, माझे या अंतरे आणि सदा वसणारा, सदाचे तयास हा सारा पोर खेळ, तयास हा सारा पोर खेळ. काय म्हणतात नारायण वामन टिळक? माझी या अंतरी सदा वसणारा, माझी या अंतरी सदा वसणारा, तयास सारा पोर खेळ. आम्हाला वादळ आलं म्हणजे खूप भय वाटतं, संकट आलं म्हणजे खूप भय वाटतं, समस्या आली म्हणजे खूप आमची गर्भ घालणं. पण नारायण वामन टिळक देवाचे सेवक म्हणतात, माझ्यात वसणारा सदा हा देव, तयास सारा पोर खेळ.
माझे अंतरे, अरे माझे अंतरे सदा वसणारा, तयासा हा सारा पोर खेळ, तयासा हा सारा पोर खेळ. दास म्हणे माझ्या, दास म्हणे माझ्या ख्रिस्तासही मिठी, दास म्हणे माझ्या ख्रिस्तासही मीही, तेथे तेथे नाही जातो नीट, येथे तेथे नाही जातो नीट. काय म्हणतात नारायण मंटेळक, दास म्हणे माझ्या ख्रिस्तासही मीही. जेव्हा माझ्या ख्रिस्तासह मी राहतो आणि माझ्याबरोबर ख्रिस्त राहतो तेव्हा काय म्हणतात ते, येथे तेथे नाही, अरे येथे तेथे नाही जातो नीट, येथे तेथे नाही जातो नीट, येथे तेथे नाही जातो नीट, येथे तेथे नाही जातो नीट. सुटोत वादळ, सुटोत वादळे, उठोत पर्वत, पंचमहाभूते पिंगा घालो, पंचमहाभूते पिंगा घालो. नारायण मंटेळकांची साक्ष आहे माझ्या प्रिय बहिणींना आणि भावांनो. आणि म्हणून मार्ग सुवर्तमान याचा 4 अध्याय 39 मध्ये, तेव्हा त्याने उठून वाऱ्यात धमकवले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला आणि अगदी निवंत झाले. जर येशू आमच्या बरोबर आहे तर आमच्या जीवनातील वादळाला आम्हाला कधीच भ्यायचं नाही, आमच्या जीवनातील संकटाला आम्हाला कधीच भ्यायचं नाही. नाना प्रकारच्या संकटाने वादळाने आमची परीक्षा होईल. आनंद माना की त्यावेळेस येशू आपल्याबरोबर आहे, खात्रीने आणि विश्वासाने. हा विश्वास ठेवून या कोरोना 19 या काळामधून माझ्या प्रिय बहिणीने भावांनो आपण प्रवास करूया आणि आपण देवाची वाट बघू. या काळामधून तू आम्हाला कधी बाहेर निघतो काढतो. प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो. तू महान आणि जिवंत देव आहेस. तुफानात आणि वाऱ्यात चालणारा तू देव आहेस. समुद्रावर तुझं प्रभुत्व आहे, वादळावर तुझं प्रभुत्व आहे. वाऱ्याला जेव्हा तू धमकवतोस तेव्हा तू तुझी वाणी ऐकतो. देवा, आज आम्ही तुझी वाणी ऐकावी आणि आज तुझ्या वचनापासून आम्ही आशीर्वाद व्हावा असं तू होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू आई, आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे म्हणे देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप त्याची प्रीती, देव जो पुत्र आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सह राहो, आमीन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, शांतीने जा. शांतीचा प्रभू तुमचा सहाय्य करो, तो तुमचा सांभाळ करो. असं तो चिंता दुःखे पार होऊ नका निराश. प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवा विश्वास, तोच करील उद्धार. प्रभूशी बोलत जा, प्रार्थना करीत जा, पवित्र शास्त्र वाचत जा, त्यावर मनन आणि चिंतन करीत जा आणि देवाचं सामर्थ्य प्राप्त करून घ्या. कारण तुमचा आणि माझा देव हा वाऱ्याला धमकावणारा आणि वादळाला शांत करणारा येशू आहे. तो आज आपल्याबरोबर आहे. आपण आनंद करू. थँक्यू व्हेरी मच. गॉड मे ब्लेस यू.